काही मिनिटातच ही सुनावणी झालेली आहे आणि राज ठाकरे मार्गस्थ झालेले आहेत। मात्र कोर्टरूम मध्ये नेमकं घडलंय काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, काही मिनिटातच सुनावणी झालेली आहे, काय घडलंय नेमकं कोर्टरूम मध्ये? ऍक्च्युली ही जी सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये 2019 पासून ही केस ठाणे कोर्टात आली। मात्र आजपर्यंत राज ठाकरे हे या कोर्टच्या केस संदर्भात एकदाही कोर्टामध्ये उपस्थित राहिलेले नव्हते आणि त्यामुळे कोर्टाने त्यांना समन्स बजावलेलं होतं आणि अटकेचे देखील आदेश दिलेले होते। मात्र अटकेची जी कारवाई आहे ती त्यांच्या वकिलाच्या मार्फत त्यांनी टाळलेली होती आणि पुढच्या सुनावणीला आम्ही उपस्थित राहतो असं सांगितलं होतं। त्यामुळे आज राज ठाकरे हे इतर आरोपींच्या सोबत हे आज उपस्थित राहिलेले होते। आज ज्यावेळी ते कोर्टात उपस्थित होते त्यावेळी त्यांना न्यायाधीशांनी विचारलं की तुम्हाला गुन्हा मान्य आहे का। मात्र राज ठाकरे यांनी तो गुन्हा मान्य नसल्याचं हे कोर्टाला सांगितलं आणि कोर्टरूममध्ये या संदर्भात ज्यावेळी बोलणी सुरू होती किंवा एकूण कोण कोण आरोपी आहेत हजर ते देखील न्यायाधीशांनी विचारलं। सगळे आरोपी आज हजर होते आणि एका महिन्यामध्येच ही केस जी आहे ती कदाचित संपून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही या केसच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा असं न्यायाधीशांनी हे राज ठाकरे यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा कदाचित या संदर्भामध्ये सुनावणी होईल आणि एका महिन्याच्या आतच ही सुनावणी होईल। जी केस आहे ती केस कदाचित या ठिकाणी संपून जाईल अशी शक्यता यामध्ये दिसून येते। आता वकील सध्या या संदर्भात बाईट देत आहेत, आपण त्यांच्याशी त्यांच्या संदर्भात बोलूया। बाहेर जाऊया, बाहेर येतो मी बाहेर। चला चला ते गोंधळ नको। तर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली तेव्हा राज ठाकरेंना विचार